रिक्षावाला रडत होता, एक बाजूला गाडी लावली, गळा गळा रडत होता. अरे म्हटलं बाळा काय झालं? काय झालं नाही म्हणे, आमचा दादा गेलो. त्यांना म्हटलं तू कोणत्या गावचा आहे? तो म्हणे मी माझा आणि या जिल्ह्याचा काही संबंध नाही, मी मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरच आहे, नागपूर जिल्ह्यात. म्हटलं राहायला? तो म्हटलं मी राहायला 10 वर्ष झाली पुण्यात आहे, पण मला असं कधी वाटलं नाही हो म्हणे या पुण्यात आल्यावर की मी विदर्भातला माणूस आहे, इथं काय करतोय. एका नातेवाईकाच्या आधारात आलो, इथं राहायला लागलो. एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व होतं महाराज. जनमानसांच्या डोळ्याला धारा लागतात एवढं असामान्य व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीत तयार झालं. दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय, विलासराव लवकर गेले, गोपीनाथराव मुंडे साहेब लवकर गेले, स्वर्गीय R.R. पाटील लवकर गेले, स्वप्न नव्हतं ते अजितदादा लवकर गेले. चाललंय काय काय कळत नाही. मोठा उघड आहे, मोठी माणसं मोठी असतात.